ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज ज्यांनी अमावस्येची सेवा काही राहिली असेल तर संध्याकाळी आता रात्री करून घ्या उतारे वगैरे. त्यानंतर 11व्या कालभैरष्टक 11व्या वल्गा सुक्त घेऊन पिवळ्या मोहऱ्या भारून घ्यायच्या. 4-5 उदबत्त्या लावायच्या. ती रक्षा आणि मोहऱ्या एकत्र करून आपल्या घरात आणि घराच्या आजूबाजूला टाकून द्यायच्या. त्या पिवळ्या पिशवीमध्ये पॅक करून आपल्या जे काही वाहन आहे तुमचं सायकल, मोटरसायकल, फोर व्हीलर त्याच्यामध्ये इंजिनच्या ठिकाणी किंवा जिथे सुरक्षित असेल डिकीमध्ये वगैरे तुम्ही ते पिवळी पिशवी ठेवू शकता. आणि त्याच मोहऱ्यावर पुन्हा पुन्हा तुम्ही ऍड करून पुन्हा पुढच्या अमावास्येला तुम्ही मोहऱ्यावर ही सेवा पुन्हा करू शकता. त्यानंतर घराचे उतारे, कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांचे उतारे तुम्ही करू शकता. समजा गोमूत्र वगैरे शिंपडलेलं नसेल तर शिंपडून घ्या. उंबराळ सुद्धा पिवळे आपले हळद आणि गोमूत्र मिक्स करून उंबरा स्वच्छ धुवून काढा. व्यवस्थित पुसून घ्या. जर सेवा केलेली नसेल तर करा. केलेली असेल तर काही हरकत नाही. त्यानंतर उद्यापासून श्रीखंडे षडनवरात्र सुरू होतं. म्हणजे हे 6 दिवसांचंच नवरात्र असतं. तर पहा, आपल्या प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी म्हणजे आपल्या कुटुंबाचा विकास, त्यानंतर आपल्या कुटुंबाचं पालन-पोषण, सर्व काही आपल्या कुटुंबातली संततीचा प्रश्न जो काही आहे, हा सगळा कुलदेवी आणि कुलदेवतांकडे असतो. तर कुलदेवी म्हणजे आपली 3.5 शक्तिपीठं. त्यांचं नवरात्र अश्विन नवरात्रात होतं कुलदेवीचं नवरात्र. त्याप्रमाणेच खंडोबाचं सुद्धा नवरात्र आता उद्यापासून म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध अ, शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठी पर्यंत हे षडनवरात्र असतं. तर हे कुलदेवताचं असतं. म्हणजे पहा, आपल्या घरामध्ये जसे आपले आई-वडील असतात त्या पद्धतीने आपल्या कुटुंबाचे आपल्या म्हणजे भारतातील हिंदू संस्कृतीचे जे काही आपले माता-पिता जे काही आहेत, आपले आई-वडील आहेत, तर ते भगवान शंकर हे पिता आणि माता म्हणजे पार्वती माता. तर ह्यांच्या रूपात आपली कुलदेवी पार्वती मातेच्या रूपात कुलदेवी आहे आणि खंडोबाच्या रूपात भगवान शंकर आहेत. आणि म्हणून आपल्याला खंडोबाचं नवरात्र प्रत्येक घराण्यामध्ये साजरं केलं जातं. बऱ्याच ठिकाणी नवरात्र साजरं करतात हेच माहीत नाहीये. काय बऱ्याच जण ठिकाणी हे नवरात्र साजरं होतही नाही. परंतु जरी होत नसलं तरी सुद्धा तुमच्याकडे जर टाक असेल किंवा खंडोबाची मूर्ती असेल, तर तुम्ही ते हे चालू करू शकता. कोणतीही सेवा आपण कुलदेवी आणि कुलदेवतांची सेवा जर तुमच्या पूर्वी घराण्यात जरी चालू नसेल आणि आता जरी चालू केली, तर उलट ते सेवा तुमच्या हातून घडत असते त्या कुलदेवतांची. म्हणून त्याच्यामध्ये विचार करण्यासारखं काही नाही. तर बरेच जण काय म्हणतात, की आमच्या पूर्वपार आम्ही कधी खंडे नवरात्रच आम्ही घट कधी बसवलेच नाहीत. मग आता कसं काय बसवायचे? आमच्या घरचे म्हणजे वडीलधारी मंडळी बसू देत नाहीत. तर तुम्ही जर स्वतंत्र राहत असाल शहराच्या ठिकाणी वगैरे, तर तुम्ही तिथं बसवू शकता. म्हणजे जसे अश्विन नवरात्रामध्ये देवीचा जसा घट बसवला जातो, त्या पद्धतीनं तुम्ही खंडोबाचा सुद्धा घट बसवायचा आहे उद्या. ज्याला घट बसवणं शक्य नाही त्यांनी साधी कलशस्थापना जरी केली तरी चालू शकते. याच्यामध्ये पहा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत हा खंडोबाचा देव दीपावलीचा उत्सव असतो. आणि या काळामध्ये जशा अश्विन नवरात्रामध्ये देवी जशी विश्रांती घेत असते, त्या पद्धतीनं खंडेषड नवरात्रामध्ये खंडोबा विश्रांती घेत असतात, खंडेराव महाराज. तर अशा पद्धतीने आपण देवीचं खंडोबाचं घट बसवतो. तर घट बसवत असताना आपण अश्विन नवरात्रामध्ये बऱ्याच घराण्यामध्ये प्रत्येक देवाच्या खाली विड्याची पानं ठेवली जातात आणि मग ते 9 दिवस ती पूजाच करत नाहीत. तर तसं आपल्याला काही करायचं नाही. आपलं खंडे नवरात्र आहे म्हणजे फक्त खंडोबाचंच घट बसणार आहे. म्हणून बाकीच्या देवांची पूजा करायची आणि देवघराच्या शेजारी चौरंग किंवा पाट मांडून त्या जागी ती स्वच्छ जागा करायची, रांगोळी काढायची, त्याच्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा. त्याच्यावर फोटो असेल तर खंडोबाचा फोटो ठेवायचा. त्याच्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं कारण खंडोबाला पिवळा कलर आणि हळद जास्त प्रिय आहे. म्हणून पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरावं. त्याच्यावर
जसे आपण सत्यनारायणच्या पूजेप्रमाणे कलश स्थापना करतो, तशी कलश स्थापना करा किंवा जशी अश्विन नवरात्रात घटस्थापना करतो, तुम्ही ते दुर्डे आणून त्याच्यात माती वगैरे हे करून त्याच्यात सप्तधान्य ठेवून त्याच्यावर मातीचा घट ठेवून त्याच्यावर तुम्ही जसं मागच्या वेळेसारखं अ, अ, देवीचा घट बसवला तसं खंडोबाचा घट तुम्ही बसवू शकता. त्याच्यावर तामण ठेवून विड्याची पानं ठेवायची त्याच्यात. त्या कलशामध्ये, मातीच्या घटामध्ये पैसा, सुपारी, दुर्वा, हळदी-कुंकू, अक्षता टाकून त्या घटाची पंचोपचार पूजा करावी. त्याला पिवळ्या दोऱ्याचं 6 दोरेचं वेष्टन करावं. नवरात्र आहे म्हणून 6 वेढे घ्यावे त्याला. पिवळा दोरा असेल तर अतिउत्तम, नसेल तर पांढऱ्या दोऱ्याला हळदीने पिवळा करावा आणि त्याचे 6 वेष्टन करावे. त्याच्यावर विड्याची पानं 5 किंवा 7 ठेवावीत. त्याच्यावर ताम्हण ठेवावं. ताम्हणात तांदूळ भरून सपाट ठेवावेत. त्या तांदळावर विड्याची 2 पानं ठेवावीत. देठ समोर ठेवावे देवाकडे आणि त्याच्यावर एखादं फूल खाली ठेवून खंडोबाचा टाक त्याच्यावर म्हणजे असं झोपी गेल्यासारखा ठेवावा. उभा ठेवू नये शक्यतो. मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी. त्याच्या अगोदर आपण त्या खंडोबाच्या टाकावर श्री सूक्त, पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करावा किंवा शिवमहिम जरी घेतलं किंवा रुद्र जरी घेतलं तरी चालू शकतं. ज्यांना शक्य असेल त्यांनी हरिद्रामार्जन सुद्धा केलं तरी चालतं. आता ज्यांच्याकडे पुस्तक असतील त्यांनी त्याच्यामध्ये खंडोबाची नावं दिलेली आहेत. तर ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांनी आपल्या जे अष्टोत्तर शतनामावली पहा, ती महादेवाची नावं आहेत. तर महादेवच खंडेराव आहेत. म्हणून आपण जरी त्या नावाने जरी हरिनामार्चन केलं, 5 बोटांनी हळद त्या टाकावर व्हायची आणि स्वच्छ धुवून परत आपल्या घटी बसवायचं आणि ती हळद आपण 6 दिवस किंवा इतर वेळी तुम्ही भंडारा म्हणून तुम्ही कपाळ लावू शकता, देवाला वाहू शकता. तर अति पॉवरफुल ही हळद राहते आणि ही हळद तुम्हाला काही जखमा वगैरे झाल्या तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ती लावली तर तुमच्या त्या जखमा सुद्धा बऱ्या होतात. तर अशा पद्धतीने त्याची पंचोपचार पूजा करून अ, अखंड दिवा तेवत ठेवायचा 6 दिवस. घरातल्या कर्त्या पुरुषाने 5 दिवस उपवास करावा. जसं अश्विन नवरात्रात देवीचा उपवास केला जातो त्या पद्धतीनं षडनवरात्रात उपवास करावा. घरातल्या सगळ्यांनी केलं तर अतिउत्तम आहे. आता बरेच पुरुष म्हणजे उपवास करतात किंवा नाही करत. तर तो जरी नाही केला तरी महिलांनी केला तरी चालू शकतो. कारण की आपल्या कुलदेवतांचं आपण पूजा करत असतो, उपवास करत असतो, मनोभावे सेवा करत असतो. ह्या कालावधीमध्ये जर आपण कुलदेवतांचं स्मरण केलं, त्यांचं मंत्राचा जप केला किंवा मल्हारी सप्तशती वगैरे आता ग्रंथ मिळतात स्टॉलवर वगैरे. तर त्याचं जरी पारायण 5 दिवस केलं, तर अतिउत्तम होतं. घरामध्ये जे वादविवाद होतात, आपण म्हणतो की काय घराचा खेळखंडोबा झालाय, घरात कोणाची कोणाला ताळमेळ नाही. आई व म्हणजे आई मुलगी बोलत नाही, वडील मुलगा बोलत नाही. कोणाचे कोणाला म्हणजे घरात वडील असले तर मुलगा येत नाही आणि मुलगा घरात असला तर वडील येत नाहीत. असे काही घरामध्ये वादविवाद चालू असतात. त्याला म्हणतो आपण घराचा खेळखंडोबा झाला. तर असं जे असं म्हणतो त्यावेळेस आपण आपली कुलदेवी आणि कुलदैवत आपल्यावर कोपलेले असतात घराण्यावर आणि म्हणून हीच निमित्त आहे आपल्याला सेवा करण्याचं, कुलदेवतांची सेवा करण्याचं. म्हणून आपण मनोभावे 5 दिवस आपण खंडोबाची सेवा करावी लांबून, भरपूर भंडारा व्हावा. त्याच्यामध्ये पहा म्हणजे 5 दिवस चढत्या क्रमाने फुलांची माळ त्याला अर्पण करावी. शक्यतो खंडोबाला पिवळी फुलं जास्त आवडतात. शक्यतो झेंडूची फुले असतील तर अतिउत्तम. याच्यात खंडोबाचा मंत्र सुद्धा आहे पहा. आपण त्या दिवशी हे सगळं करत असताना पहिल्यांदा स्वामी स्तवन घ्यावं, एक माळ महाराजांची घ्यावी. त्यानंतर आपण जसं षोडशोपचार पूजेमध्ये जर पुस्तकं असेल तुमच्याकडं, तर त्याच्यातले जरी तुम्ही अ, हे मंत्र वगैरे घेतले तरी चालू शकतं. संकल्प घ्या किंवा आपलं अश्विन नवरात्रात तुम्ही जसं संकल्प घेतला होता त्या पद्धतीनेच घ्यायचा फक्त देवीच्या ऐवजी खंडोबा देवता असं उच्चार करावा. त्यानंतर श्री गंगा महासासहित मणिमल्हाराय नमः हा जर ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करावा आणि शक्यतो आपण अखंड दीप प्रज्वलन करावं. शक्यतो तिळाचा तेलाचा वापर करावा किंवा चांगल्या तुपाचा वापर करावा किंवा आपलं तुमचं जे काही तेल असेल ते जरी वापरलं तरी चालू शकतं. अशा पद्धतीनं आपण त्यांची श्री मार्तंड भैरवाय नमः अशा पद्धतीनं आता
उमामहेश्वर देवता म्हणून जशी पूजा केली पंचोपचार, तशी मार्तंड भैरवाय नमः, विलेपनार्थ चंदनम समर्पयामी, श्री मार्तंड भैरवाय नमः, अलंकारात अक्षदाम समर्पयामी, अशा पद्धतीनं त्या खंडोबाच्या देवतांचं नाव घेऊन तुम्ही पंचोपचार पूजा करू शकता. श्री मार्तंडम भैरवाय नमः, हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी, श्री मार्तंड भैरवाय नमः, ऋतुकालग पुष्पम समर्पयामी, श्री मार्तंड भैरवाय नमः, धूपम श्री मार्तंड भैरवाय नमः, दीपम दर्शयामी, आणि खंडोबाची आरती म्हणावी. आपल्या आरतीच्या पुस्तकामध्ये खंडोबाची आरती आहे. त्या पद्धतीने जरी म्हटली तरी चालू शकते. त्यानंतर आपल्या 5व्या दिवशी अ, 5व्या दिवशी पण आपलं नागदिवे असतात पहा. तर बऱ्याच घराण्यांमध्ये त्यांच्या घरातल्या पुरुषांच्या नावाने नवसाचे पण काही नागदिवे करतात. काही बाजरीचे करतात, काही गव्हाचे, म्हणजे त्याच्यात गूळ घालून ते नागदिवे संध्याकाळी पाजळले जातात. काहींचे नवसाचे असतात. म्हणजे ज्या घराण्यामध्ये जेवढी मुलं असतील, जेवढे पुरुष मंडळी असतील, प्रत्येकाच्या नावाने ते केले जातात आणि ते त्याची आरती केली जाते. तर जशा आपले कुलाचार जसे आहेत त्या पद्धतीने तुम्ही ते नागदिवेचं करायचं असतं 5व्या दिवशी. आणि चंपाषष्ठीला कुळधर्म करायचा. आपल्या घराण्यामध्ये ज्या पद्धतीनं कुळधर्म केला जातो त्या पद्धतीनं करावा. त्या दिवशी नैवेद्य दाखवून ते घट थोडासा उत्तरेकडे हलवायचा असतो. त्याला त्यावरचा टाक पुन्हा काढायचा. त्याचे स्वच्छ त्याला अभिषेक करून त्या दिवशी पण पुरुष सूक्त, स्त्री सूक्ताने अभिषेक करायचा आणि मग स्थानापन्न करायचा ज्या देवघरामध्ये, आणि मग त्याला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा. त्या दिवशी तुम्ही भरीत आणि भरीत रोडगा म्हणतात पहा त्याला. म्हणजे वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, नवीन पातीचा कांदा वगैरे ते मिक्स करून भरीत केलेलं असतं. पात वगैरे, पात नवीन म्हणजे बरेच लोक ते पाळतात. वांग आणि नवीन कांदा खायचा नाही जोपर्यंत चंपाषष्ठीपर्यंत. म्हणजे आषाढी एकादशीपासून ते आता चंपाषष्ठीपर्यंत ज्यांनी पाळलेलं असतं ते त्या दिवशी चंपाषष्ठीपासून ते खायला सुरुवात करतात देवाला नैवेद्य दाखवून. तर यामध्ये 5 मुलं बोलवून तळी भंडारा उचलतात आणि मग आपल्या घराच्या बाहेर जाऊन तळी भंडारा उचलल्यानंतर तो खोबरं जे आहे, तर ते खोबऱ्याचे थोडेसे तुकडे करून जे आपल्या गावाच्या म्हणजे पुणा दिशेला किंवा जेजुरीच्या दिशेने तिकडे तो भंडारा आणि खोबरं उधळलं जातं. खंडोबाचा जय जयकार केला जातो. आणि त्या मुलांना नैवेद्य म्हणून पुरणाचा नैवेद्य, त्यानंतर बाजरीची भाकरी आणि भरीत वगैरे असा नैवेद्य देऊन पानाचा विडा आणि पानाचा विडा, सुपारी आणि ते खोबरं भंडारा मिक्स करून ते त्यांना दिलं जातं. त्यावेळेस पण आपण त्यावेळेस जय जयकार करतो. सदा आनंदाचा एकोट, एकोट म्हणला रे एकोट, हर हर महादेव चिंतामण मोरया. भैरवाचा चांदोबा, कडवंग नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर करकोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहनमाळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल जेजुरी जय शिकार खेळी, महासा सुंदरी आरती करी, देवावळी नानापरी, देवाच्या शृंगारा, कोट लागो शिखरा, खंडेराचा खंडका, भंडाराचा भडका, बोल सदानंदाचा एकोट म्हणून 3 वेळा तळी वर उचलायची आणि तिसऱ्या वेळेला कपाळाला लावून ती खाली म्हणजे त्या मुलांच्या डोक्यावरची किंवा कुटुंबातले जे काही प्रतिनिधी असतील त्यांच्या डोक्यावरची टोपी खाली ठेवून ते तामन, कलश ते खाली ठेवायचा. त्यावेळेस आपण त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये खंडोबाचा टाक भंडारा भरून पण ठेवला जातो. त्यानंतर दिवटी बुदली म्हणजे दिवटी जी आहे तर ती सुद्धा पेटवली जाते पहा. ज्यांच्या घराण्यामध्ये आहे ते पेटवतात. ज्यांच्याकडे नाही त्यांनी आपली साधी पंचारती जरी पेटवली तरी चालू शकते. अशा पद्धतीनं आपण कुलदेवतांचा आपण म्हणजे कुळधर्म करतात. तर ज्यांच्या घरात ज्या पद्धतीनं केला जातो त्या पद्धतीनं तुम्ही करा. शक्यतो अशी पद्धत आहे. तर केलं तर चांगलंच आहे. घरातली लहान मुलं जी त्रास देतात, तर त्यांना त्या दिवशी ह्या 5 दिवसामध्ये किंवा चंपाषष्ठीला खंडोबाला दर्शन घेऊन आणावं. दर रविवारी त्या मुलांना दर्शनाला घेऊन जावं. घरामध्ये जर असे काही वादविवाद होत असतील आणि मुलं जर त्रास देत असतील, तर दर रविवारी आपल्या कुटुंब प्रमुखाने शक्यतो पुरुषांनी
उपवास करावा. दर रविवारी उपवास करावा. म्हणजे घरात शांतता निर्माण होते आणि ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी आपण स्मरण करतो. हां, आज माझा रविवार आहे, आज माझा रविवार आहे. रविवार कोणता आहे? कोणाचा आहे? तर खंडोबाचा आहे. म्हणजे त्या देवताचं स्मरण केलं जातं दिवसभर आणि मग ती देवता सुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असते. म्हणून आपण आपली कुलदेवी आणि कुलदैवत ह्यांचे उपवास केले पाहिजेत. इतर उपवास करण्यापेक्षा आपली जी कुलदेवी आहे, त्या कुलदेवीचा आणि जे कुलदैवत आहे, त्या कुलदेवतांचा उपवास करावा. म्हणजे आपल्याला वेगळा प्रश्न टाकण्याची गरज पडत नाही आणि ह्यामुळे आपल्या कुलदेवी, कुलदेवतांचं म्हणजे सेवा घडून येते. ज्यांचं म्हणजे आपल्या खंडोबाला जायचं राहिलेलं आहे, जेजुरीला जायचं राहिलं आहे, तर ह्या 5 दिवसात सेवा झाल्यानंतर त्यांचं जेजुरीला जाणं होऊन जातं. म्हणजे ते देव त्यांना आपोआप घेऊन जातात. म्हणजे बोलावलं होतं आणि तिथले दर्शन जे तुमचं राहिलेलं असतं करायचं, तर ते दर्शन पण घडून येतं. म्हणून आपण प्रत्येकाने मनोभावे सेवा करावी. अ, स्वामींच्या चरणी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी अर्पण करते. जे काही चुकलं असेल ते माझी मला परत, जे चांगलं असेल ते आपण घ्यावं आणि मनोभावे आपण सेवा करावी. श्री स्वामी समर्थ.